जय शिवराय मित्रांनो, सर्वांना महत्त्वाची आणि एक आनंदाची गोष्ट आहे, की जवळपास आज सर्वांनीच पावसाचा जो काही जोर आहे तो कमी सांगितलेला होता आणि वारंवार तुम्हाला सांगितले, की थोडा धीर आणि संयम ठेवा. सोडलेल्या भागांना सुद्धा त्यांनी घ्यायला सुरुवातच केली आहे. ज्या भागांमध्ये आतापर्यंत मोठा पाणी नव्हता, त्या भागामध्ये ती सुरुवात झाली आहे. आणखीन असे भाग आहेत, की ते अजून पावसापासून वंचित आहेत. पण महाराष्ट्रामध्ये मागील 2 दिवस गरमीची लेव्हल काही भागांना नव्हती आणि अक्षरशः त्याच भागांना त्यांनी सुरुवात केली आहे आणि त्या भागांची जवळपास आपण जर पाहणी केली, तर छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील कन्नड भागांमध्ये सोडलेल्याच भागांमध्ये चांगला जोर त्यांनी धरलेला आहे. त्याचबरोबर आज वैजापूरला सुद्धा काही तासामध्ये काही ठिकाणी का होईना चांगला प्रभाव टाकणार आहे. नाशिकमध्ये मोजक्या ठिकाणी का होईना त्याचा प्रभाव आज 26 तारखेच्या संध्याकाळी आगमन करणार आहे. म्हणजे जसं तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्या पद्धतीनं ते वातावरण तिथे ऍक्टिव्ह झालंय. भलेही याच्यामध्ये काही गाव सुटतील तरी सुद्धा उद्या पॉझिटिव्ह वातावरण आहे. त्याच्यापेक्षा 28-29 ला सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह वातावरण आहे. त्यामुळे बीडकरांना, धाराशिवकरांना सुद्धा प्रतीक्षा आता काही 1-2 दिवसाची किंवा काही ठिकाणी सध्या बीडच्या सुद्धा पश्चिम भागांमध्ये जसं की बोरगाव, चकला दक्षिण भाग, मादळमोही दक्षिण भाग घेणं चालू आहे. ते वाढणार सुद्धा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोणारमध्ये सुद्धा काही भागांनी सोडलेलं होतं. त्या भागांना सुद्धा घेणं चालू होतं आणि आजही तिथे व्याप्ती जवळपास बऱ्यापैकी पूर्ण झाली. म्हणजे विदर्भाला आपण मागे बातम्यात पाहिलं 15 दिवसापूर्वी यंदा विदर्भाला पाऊस कमी राहील. पण त्याच विदर्भाला अक्षरशः जास्त प्रमाणामध्ये मराठवाड्याच्या तुलनेमध्ये कव्हर अप केलंय. आज तर काही जिल्हे असे आहेत हिंगणघाट, नागपूर, वर्धा यामध्ये राहिले तर 10-5 गाव राहतील आणि आता बऱ्याच ठिकाणी नदी नाले ओढे वाहतील किंवा अतिवृष्टी होईल अशी पद्धत सध्या काही तालुक्यांना चालू आहे. त्यातला शेतकरी जर लाईव्ह असेल त्यांना माहिती आहे. यामध्ये यवतमाळ पूर्व भाग, यवतमाळ जिल्हा, राळेगाव, वर्धा याच्यामध्ये समावेश आहे. वर्ध्याचा देखील उत्तरेकडील भाग, कुलगाव, आर्वी परिसर, नागपूर, हिंगणघाट हे लवकरच कव्हर होऊन जातील अशी पद्धत सध्या तिथे पडणाऱ्या पावसाची आहे. गोंदिया आणि चंद्रपूरला आज फक्त काही तासाचा वेळ बाकी, तिथे सुद्धा सगळी व्याप्ती होईल. आता एक सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर उत्तर महाराष्ट्राला जो संभाजीनगर पासून उत्तरेकडील भाग आहे, ज्यामध्ये जळगावचा समावेश आहे, त्या मलकापूरला सुद्धा आज पाणी चांगल्या पद्धतीने चालू झालाय. त्या मलकापूरला सुद्धा पाणी नव्हतं. आतापर्यंत तुम्हाला असमान वितरण किंवा जवळपास महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर काही ठिकाणी कमी पडलाय. त्या शेतकऱ्यांमध्ये अजूनही भ्रम आहे, की आमच्याकडे दुष्काळ पडतो की काय? तर त्यांना एक विनंती आहे, की हा जो पाऊस आहे, भलेही कालावधी घेईल, पण सगळ्यांच्या पेरण्याला चांगला पाऊस पडेल. आता सध्या संध्याकाळची कंडिशन काय आहे ते देखील पाहूयात. बीडमध्ये पश्चिम भागांना आज तो रात्री बऱ्यापैकी घेईल. सध्या बीडच्या पूर्वेकडील भागांमध्ये त्याचा जोर चालू आहे. माळजसुंबा परिसरामध्ये सुद्धा त्याचा प्रभाव वाढणार आहे. चौसाळा वगैरे जो भाग आहे, मी तुम्हाला कालही सांगितलं, की यामध्ये फरक चांगला पडणार आहे. निराशा सोडू नका आणि तुम्हाला सांगतोय, की मी वारंवार तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून धीर देण्याचं काम करतोय. आयन पेरणीच्या तोंडाला गायब होत नाही, हे तुम्ही देखील लक्षात ठेवा. मला माहिती आहे तुम्ही कुठे कुठे जाऊन व्हिडिओ पाहताय आणि कुठे काय कमेंट करताय. हे पहा, ज्यावेळेस दुष्काळानं घाबरलं होतं त्यावेळेस सुद्धा तुम्हाला साथ दिली, की महाराष्ट्रात पाऊस सुरू होईल आणि तो चालू आहे. आणखीन बऱ्याच जणांच्या पेरण्या खोळंबल्यात. पण एक विनंती आहे, की हा पाऊस तुम्हाला घेतल्याशिवाय राहणार नाही. मान्य करतोय, की 22-23 ला जो पाऊस सुरू झालाय त्याला जवळपास आज 4 दिवस झालेत. पण 4 दिवसामध्ये त्याने जवळपास 70% महाराष्ट्र कव्हर केलाय. पण सर्वाधिक जास्त व्याप्ती ही लातूर, बीड आणि वैजापूर परिसरातल्या काही भागांची लक्षात घेतली आहे. अहिल्यानगर, सांगली, सोलापूर ह्या 3 दिवसात तुम्हाला कव्हर करेल. म्हणजे ह्या जूनच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला कव्हर करेल. ठीक आहे. आता पुढची अपडेट बघा अशी आहे, की सध्या रात्र जी आहे ती पूर्व विदर्भाला एकही गाव सुटेल अशी शक्यता दिसत नाही. चांगल्या पद्धतीनं आहे. आणि आता जे म्हणतील आभाळ भरून आहे पण पाऊस नाही. रोहित गायकवाड सर, आता गरमीच्या लेवल्स वाढणार आहेत, त्यामुळे तिथे पाऊस पडण्याची क्षमता जास्त आहे. योगेश वराडे सर म्हणतात, अरे भाऊ दुष्काळ नाही पडणार पण पाऊस कधी पडेल? मान्य आहे. तुम्ही जे पाहताय बातम्यामध्ये किंवा सध्याची स्थिती व्हिडिओमध्ये पाहताय, दुष्काळामध्ये एवढा पाणी 1972 ला होता का हे तज्ज्ञांना विचारा. 1950 चा दुष्काळ दाखवला होता, त्यामध्ये एवढं पाणी पडलेलं होतं का? नदी नाले ओढे भरून वाहतात. ह्या वर्षीची खरी कमाल तुम्हाला सांगतोय. अल्निनोची परिस्थिती ही भयंकर आहे, ही मान्य केली आणि आहे सुद्धा. पण ह्या वर्षीचा जो अल्निनो आहे, गॉडजिला अल्निनो,
ज्याच्यामध्ये ढगफुटी ते अतिवृष्टीचे इशारे आहेत ते महाराष्ट्रात चालू आहेत. पण संपूर्णच महाराष्ट्रामध्ये ढगफुटी होईल असं नाही. अनेक ठिकाणी याची व्याप्ती व्हायला 2-3 दिवसाचा कालावधी घेईलच. पण सरळ-सरळ सांगण्याचा अर्थ असा, की विहिरीला पाणी आणण्याची पद्धत महाराष्ट्रामध्ये 40% भागांना ही सुरू सुद्धा झाली. आणखीन 2 दिवसात चित्रही स्पष्ट होईल. आणि राहिला विषय बीड भागाचा, पंढरपूर, दक्षिण सोलापूर, सांगली या भागांचा, लातूर परिसराचा, घनसावंगीमध्येही काही भाग सुटलेत. यांना सुद्धा ह्या 3 दिवसात कळेल. तुम्ही आज बोलून जाताल, की अमुक नाही, तमुक नाही. पण येणारा काळ तुम्हाला सांगेल. आजही असे बरेचसे भाग होते ते घेणं चालू आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये वगैरे वगैरे भागांमध्ये. पण हे चांगल्या पद्धतीनं ही सुरुवात होणार आहे. वैजापूरला गार वारा सुटलाय. तो पाऊस तिथे आजूबाजूलाच चालू आहे याच्यानुसार. सध्याची संध्याकाळची कंडिशन बघा. अंबाजोगाईमध्ये काही भागांना सुरू होणार आहे. बीड जिल्ह्याच्या पूर्व भागांमध्ये जो वळवणी पट्टा आहे आणि बीडच्या मध्य भागामध्ये मुसळधार पावसाचं आगमन झालंय. काही ठिकाणी वारा आणि पावसाची शक्यता त्याच्यामध्ये राहू शकते. जो पश्चिम साईडला पडणारा पाऊस होता तो आता पूर्वेकडे सरकलाय. त्यामुळे गुड न्यूज आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरची उत्तर बाजू तो बऱ्यापैकी घेणार आहे. जालन्यातील सुद्धा सोडलेल्या भागांना थोडा मध्यरात्री का होईना दिलासा मिळेल. रिसोड वगैरे परिसर सुद्धा चांगली व्याप्ती कव्हर करणार आहे. मेकर रिसोडचा अनेक भागांमध्ये सोडलेल्या भागांपैकी काही भाग घेतला आहे. जवळपास वाशिम जिल्हा सुद्धा आज बऱ्यापैकी कव्हर अप करणार आहे. विशेष करून दक्षिण भाग. पुसद डिग्रजचा देखील समावेश सोडलेल्या भागांमध्ये काही गावांचा होता तो देखील आज बऱ्यापैकी पूर्ण होईल. मात्र आज वर्धा आणि हिंगणघाट ह्या जिल्ह्यांची व्याप्ती जवळपास पूर्ण होऊन जाईल. इथे काही ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा सुरू आहे. काही भागांना तिथे येण्यासाठी काही तास 2 तासाचा कालावधी लागेल. आता पुढील म्हणजे 27 ते 28 तारखेला काय घडणार आहे या संदर्भात बोलूया. तत्पूर्वी तुमचं कमेंट काय आहे ते पाहूयात. उज्जैनी धरण भरलं का? जूनमध्ये हा प्रश्न विचारू नका. गेल्या वर्षी उज्जैनी धरण जूनमध्ये जुलैमध्ये भरलं होतं का? ज्या वेळेस जे प्रश्न विचारले जातात तेच प्रश्न विचारले पाहिजे. कारण की तुम्हालाही माहिती आहे मागच्या काळामध्ये ज्या अल्निनोची तीव्रता वारंवार भासवली जात होती, आता फक्त पेरण्या झाल्या म्हणून ते तुमच्या डोक्यामध्ये आहे. पण पुढील काळामध्ये या 2-3 दिवसामध्ये पेरण्या आल्यानंतर तुमच्याही डोक्यातनं ते निघेल. पण आता एक सांगायचं झालं की उज्जैनी धरणाचा साठा जे असेल किंवा नाथसागर असेल अशा ठिकाणच्या साठ्यामध्ये 60 ते 70% वाढ यावर्षी नक्की होईल. भयंकरही दुष्काळ नाहीये, पण चांगल्या पद्धतीचा काळ आहे. 2024 सारखा पाऊस यामध्ये बरसणार आहे. कायगाव, सिल्लोड इथे आणखीन पाऊस नाही. आजूबाजूच्या परिसरात आहे. किती टक्के भाग सुटला ते देखील कमेंटमध्ये करत चला. उद्याचा पावसासंदर्भात स्पष्टता सांगतोय. उद्या परत अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर इथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राहणार आहे. बऱ्याच भागामध्ये आहे. 7 ते 17% व्याप्ती आहे. पण इथल्या भागांची 100% व्याप्ती व्हायला उद्याचा दिवस बाकी आहे. इथे जवळपास 20% भाग फक्त राहिलेला आहे. मात्र बीडचा 60 ते 70% भाग यावर्षी राहिलेला आहे. नांदेडमध्ये सुद्धा उद्या पावसाचं आगमन जास्त असणार आहे. भोकर, पालम परिसर, गंगाखेड परिसरात उद्या आगमन जास्त असणार आहे. त्याचबरोबर हिंगोलीची जवळपास व्याप्ती उद्या आणि बऱ्याच ठिकाणी कव्हर होईल. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव जे परिसर आहेत, मेहकर आहेत, त्यांना देखील उद्या चांगला जोर असणार आहे. खानदेशात उद्या वाऱ्याचा जोर वाढेल. त्यामुळे पूर्ण वातावरण जे आहे हे दक्षिण साईडला म्हणजे पाथर्डी परिसर बीड जिल्ह्यामध्ये सरकणार आहे. त्यामुळे उद्यापासून बीडचं वातावरण हे सक्रिय होईल. लातूर जिल्हा, परभणी जिल्ह्यात उद्या वातावरणाचा ट्रेंड चांगले आहे. बीड जिल्ह्याला 27 तारखेपासून पाऊस जे काही सोडलेले भाग आहे त्यामधल्या सुद्धा अर्ध्या गावांना तरी कव्हर करायला सुरुवात होईल. वेळ संध्याकाळची असेल. मात्र 28ला आणि 29ला या बीड भागामध्ये जवळपास 28च्याच संध्याकाळपर्यंत बीड भागातली जी काही कमतरता आहे ती भरून निघेल. पण तरी सुद्धा काही गावखेडे राहू शकतात किंवा कमी पडला त्या गावांना 29 पर्यंत चांगल्या पद्धतीचा प्रभाव टाकेल. या पलीकडे जाऊन सांगायचं तर जालन्यामध्ये सुद्धा घनसावंगी पट्ट्यात काही गावांना फक्त 4 बोट ओल जाईल किंवा इरभर ओल जाईल अशी पद्धत आहे. या गावांना सुद्धा त्या पद्धतीने चांगला तो बरसणार आहे. तारीख सुद्धा उद्याचीच आहे आणि आज संध्याकाळी सुद्धा काही ठिकाणी पाणी गरमीच्या लेवलमुळे थोडा बरा राहणार आहे. त्यामुळे ह्या 3 दिवसांमध्ये सरळ सांगायचं म्हटलं तर पावसाचं कव्हरेज हे भरून निघू शकतं अशी पद्धत महाराष्ट्रामध्ये पुढील वातावरणासंदर्भातली आहे. एक थोडक्यात व्हिडिओ सुद्धा तुम्हाला देईल मी कुठल्या जिल्ह्यांना कसा याचा प्रभाव असेल, कारण की लाईव्हच्या दरम्यान आपण प्रश्न विचारूयात. बीडला आता अनेक भागांमध्ये सुरुवात व्हायला काही काळ बाकी म्हणजे काही भागांचा वडवणी पट्ट्यात नेमकंच आगमन झालेलं आहे. विळवणीच्या दक्षिण भागामध्ये विजांचा सह कडकडाट पाऊस सुरू झालाय. काही ठिकाणी चांगला असेल, काही ठिकाणी तो सोडेल सुद्धा, पण काळजी करण्यासारखी पद्धत नाहीये. कन्नड सिल्लोडचा जोर वाढणार आहे. सिल्लोड आणि कन्नडच्या मध्य भागामध्ये रेड अलर्ट बनलेला आहे.
तिथे अनेक ठिकाणी चांगला वावणी पाऊस पडेल, पण ह्या पावसाचा जोर जो आहे तो दक्षिण भागाकडे म्हणजे छत्रपती संभाजीनगर पैठणकडे देखील सरकणार आहे. भाकरवाडी, बदनापूर पाऊस चालू आहे. धन्यवाद. धाराशिव तुमचा जो भाग आहे, दरवर्षी पाऊस सुरू झाला की 4-5 दिवस लेट घेतो. यावर्षी सुद्धा लेट घेणं चालू आहे, पण धाराशिवच्या भूमगरी भागात पाऊस झालाय काल सुद्धा, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. ही परिस्थिती तुमच्या भागामध्ये 28 आणि 29 ला सुधारणार आहे. आणि तुमच्याबरोबरच बीडचं देखील प्रकरण पावसाच्या बाबतीतलं जे आहे हे 27 ला संध्याकाळी 28-29 या 2 दिवसामध्ये पूर्ण मिटेल अशी शक्यता आहे. धन्यवाद.